गाईज, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्लॉगमध्ये. तर आज आपण आलेलो आहे मामाच्या गावाला. मामाच्या गावची यात्रा आहे, होऊ शकतं. यात्रा आहे त्यानिमित्त 2 दिवस पण सहज म्हणलं जरा फिरायला जावं. आणि बघताच मला तिथं डोंगर बघा, मेरुलिंगचं डोंगर बघा, तुम्हाला दाखवतो. तो दिसतोय का डोंगर? तो डोंगर, त्याच्यावर तिथं वर मंदिर आहे मेरुलिंग. हे शंकराचं मंदिर आहे, जाऊ. तर आपला प्रवास चालू झालेला आहे मेरुलिंगच्या दिशेने. सकाळचा मौसम आणि काल रात्री पाऊस पडल्यामुळे एकदम मस्त हिरवगार असा वारा, थंड वारा असा येतो आहे. तर तुम्ही व्ह्यू एन्जॉय करा. छोटासाच रोड आहे हा, आणि कोणच म्हणजे इथं कोणच नाही आहे, सुनसान असा रोड आहे. तर तुम्ही व्ह्यू एन्जॉय करा. तर तुम्ही बघू शकता मंदिराचं असं तटबंदी, म्हणजे एकदम बुरुज किल्ल्याप्रमाणे एकदम तटबंदी आहे मंदिराची. एकदम कोरीव जुन्या अशा नक्षीकामात. कोण असं म्हणणारच नाही की बाबा ही मंदिराची तटबंदी आहे. आणि ती बघू शकता आपली हंटर. बऱ्याच दिवसांनी ट्रिपला निघलेली आहे हंटर. खूप दिवसांनी व्लॉग येणार, खूप दिवसांनी. छोटासा ब्लॉग असणार, पण एन्जॉय कराल तुम्ही ब्लॉग. हा बहुतेक एंट्रन्स पॉईंट असावा. एकदम जुना दगडी बांधकाम म्हणलं, एकदम जसं किल्ल्याप्रमाणे कसा असतो सेम तसंच, काहीच फरक नाही बघा. एकदम जुना बांधकाम, खूप जुना इतिहास आहे हा दगडांमध्ये. ह्या मंदिरांमध्ये खूप जुना इतिहास आहे. सुंदर असं मंदिर आहे. मंदिराचे इथे आपले एक नंदी महाराज बघायला भेटतो. तर आता आपण मंदिरात एंट्रन्स करू. श्री क्षेत्र मेरुलिंग, सातारा, तालुका जावळी, जिल्हा सातारा. तर बघूया, तिथल्या पुजाऱ्यांना विचारू की मंदिराचं म्हणजे काय वैशिष्ट्य आहे, किंवा मंदिर कोणत्या परिस्थितीत बांधण्यात आलं, काय. चला. हे मंदिर आहे ते पांडवांनी मंदिराची स्थापना केली. हे जे लिंग आहे ते स्वयंभू, त्याच्यातून हे सप्तरंग आहे, जीवन पाण्याची जरी आपण जरी पाणी नाही घातलं तरी हवा लावा हटतात, अशी जे खाते वस्ती मुखोटे शंकर पार्वतीचे. आणि कुणी हे केलं म्हणजे पाचही पांडवांनी याची स्थापना केली. ओके. असं पांडवकालीन मंदिर आहे. मेरुलिंग देवता अभिषेक पूजंश करिष्ये तत्रादो कुलदेवता ग्रामदेवता. हेच ते जावळीचं अरण्य, म्हणजे चंद्रराव मोरेंची जावळी. जिथं सह्याद्री म्हणजे म्हणण्यात पण काय हेच नाही. अनेक लढाया झाल्या, अनेक रक्त सांडलं स्वराज्यासाठी. हाच जावळी तालुका, हाच ही सह्याद्री पूर्ण बघू शकता. एकदम खालच्या भागामध्ये हे टंक आहे, पाण्याचं टंक खूप जुनं आहे. आणि हे वास्तू म्हणजे पाण्याचे कुंड आहेत, म्हणजे स्वतः स्थापित झालेलं. इथं एक आहे पाण्याचं कुंड, आणि पुढे लास्टला हो का पाण्याचं कुंड, स्वयंभू स्थापित झालेले कुंड आहेत इथे एक लास्ट. आणि ह्यांचं बांधकाम तुम्ही बघू शकता, एकदम नक्षीदार. म्हणजे कोणत्या काळातलं असेल ना ते पण सांगता येणार ना आपल्याला अक्षरशः. हे बघा चक्र कसलं खतरनाक बांधकाम आहे. असं बांधकाम. आणि इथंच आपला मेरुलिंगचा मुख्य प्रवेशद्वार.
तर चला घरच्या रस्त्याकडे रिटर्न मामाच्या गावाला. तर खूप दिवसांनी आपलं व्लॉग आलेला आहे. असे नवीन व्लॉग येत राहतील, थोडा टाईम लागेल. आपले हंटर आहेच आपल्या फिरवाय, लवकरच येतोय नवीन काहीतरी घेऊन. तर चला, व्लॉग बघितल्याबद्दल धन्यवाद. आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. सातारचा राज, सातारचा राज. बाय.